कळ आलेलीच आहे जवळ. एक महिना महाराज एवढं सांभाळतात एवढं सांभाळतात. कोंबडी जरी समोरून गेली तरी तिच्याकडे पाहत. माझं दुसरं काही म्हणणं नाही, पण महाराज साधी कर सुद्धा होऊ दे. पण एका दिवसासाठी परमार्थ नाही. हे विश्वची माझी घर ऐशी मती जयाची तीर. बाबा नेहमी सांगतात अरे कार्यक्रम तर खूप चालले, लाखो रुपयानं कार्यक्रम चालले, पण कार्यक्रमापेक्षा त्याच्यात जर काहीतरी कार्य होत असेल तर जीवनात हे कार्यक्रम महत्वाचा आहे. जसं आमच्या फुलसावंगीने विवाह मिळावा, कोट्याच्या मंडळी एवढ्या दिवसाचा विवाह मिळावा, आणि म्हणून मी पुनश्च ही सर्व मंडळी भवानीच्या सो कोट्याची ही व्यसनमुक्त होणारी सर्व मंडळीच्या चरणावर पुनश्च नतमस्तक करतो. आणि या शिदुरी कालातून आज आपल्याला सगळ्यांना एक संदेश घेऊन जायचा आहे. आज या ठिकाणी एक सर्वांनी संकल्प करून जायचा आहे. आपल्या जीवनात जे काही दूर व्यसन असेल, व्यसन सोडा आणि देव जोडा, व्यसन सोडा आणि सुख जोडा. या ठिकाणी आपण आलो, बाबांच्या मुखातून शब्द निघून गेला, त्या जंगलात जो व्यसनचा टाकेल त्याच्या जीवनात मंगल झाल्याशिवाय राहणार नाही. हजारो लोकांच्या जीवनात मंगल झालं होत आहे, आणि जो कोणी या झोळीकडे येईल आणखी त्याचं मंगल झाल्याशिवाय राहणार नाही. पुनश्च बाबांच्या चरणावर नतमस्तक करतो. योगायोगानं आपल्या परिसरात धर्मराजाप्रमाणे ज्यांचं अन्नदानाचं कार्य आहे, आमचे माऊली सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या नावाने एक वेळ टाळ्या वाजून द्या महाराज. एक पंगत दिली तर 100 ठिकाणी आपण नाव अनाऊन्स करायला लागतो, पण एवढ्या पुरणपोळीसारख्या पंक्ती घेतात तरी सुद्धा फक्त महाराज तुम्ही सांगा कोणत्या गावाला पंगत द्यायची. असे अन्नदाते आहे, हे सर्व कष्ट करणारी मंडळी आहे. म्हणून या जंगलामध्ये सुद्धा वाघामायच्या कृपेनं नाव घेणं महत्वाचं आहे, कारण की त्यांचंच अधिष्ठान आहे. वाघामाय हनुमंतराय यांच्या कृपा आणि कृपेमुळेच सुद्धा वरच्याची कृपा झाली. म्हणून मी अधिक वेळ न घेता त्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक करतो. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आणि या आमच्या खेड्या गावामध्ये त्या संपूर्ण बंदी भागामध्ये ही सर्व मोठी मंडळी, कारण की मानाने मोठी आहे, ज्ञानाने मोठी आहे. बाबा बोलून गेले ते जर आम्ही तुम्हाला ज्ञान देऊ शकतो, पण जर धन लागत असेल मंगल कार्यालय मंदिर बांधायला तर कोण लागेल. म्हणून ही सर्व मान्यवर मंडळी त्यांच्या चरणावर नतमस्तक करतो आणि समोरच्या सूचना सर देतील. आणि विशेष करून या ठिकाणी आमचे पत्रकार बांधव बरेच या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या सुद्धा चरणावर मी नतमस्तक करतो. आणि बाबांच्या मुखातले जे शब्द या ठिकाणून निघाले, जो खाईल व्यसनाची साखर, जर तो मनुष्य व्यसन सोडल त्याच्या जीवनात, जो खाईल व्यसन मुक्तीची साखर त्याच्या जीवनात पुन्हा कधीही नाही येणार. त्याच्या जीवनात कधी दुःख, त्याच्या जीवनात कधी दुःखाचा लवलेश सुद्धा येणार नाही. म्हणून एकच शब्द सांगेल, व्यसन सोडा. जो खाईल व्यसनाची साखर त्याला भेटल पोटभर भाकर महाराज. म्हणून एवढी शक्ती व्यसनमुक्तीमध्ये आहे. एवढं बोलतो. सर्वांचं मनस्व आभार मानतो. सर्व पत्रकार मंडळी, सर्व कार्यकर्ते मंडळी, आपल्याला जरी एवढा मोठा मंडप दिसत असेल, पण महिनाभरापासून यांचे कष्ट आहे. 4 मिटिंगा सर्व खेड्यातल्या आजूबाजू, आमचे मोहन नाईक असो, आमचे भवानीचे सरपंच पाटील साहेब असो, आमचे कोट्याचे खराटे माऊली असो, ही सर्व मंडळी एवढ्या दिवसापासून जे मेहनत करत आहे, आज त्याचं तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती. आज त्या संतांच्या आशीर्वादानं हा योग पूर्ण झाला. म्हणून पुनश्च त्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक करतो. आणि ज्यांनी ज्यांनी व्यसन सोडले त्यांनी पुन्हा त्या व्यसनाकडे जाऊ नका, पण जे चुकून सोडायचे राहिले असेल त्यांनी आजची संधी गमावू. हे फक्त कीर्तन ऐकायचं, काला खाचा घरी जाऊन निघून जाण्यासाठी हे काला नाही. ज्यांनी ज्यांनी सोडले नसेल त्यांनी सुद्धा आज सोडून द्या. एवढी सर्वांच्या चरणावर नतमस्तक करतो. माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. जय गुरुदेव, जय माऊली.